वेलकम टू माय अनदर ब्लॉग गाईज. वेलकम टू स्वप्नाली स्टोरी या यूट्यूब चॅनेलवर. खरी माझी वेट लॉसची जर्नी चालू होती वटपौर्णिमेच्या दिवसापासून, जेव्हा मी ही साडी घालायचा अतोनात प्रयत्न करत होती. म्हणजे मी ना पदर लावत होती, पदराला पिन लावत होती, ब्लाऊजला अटॅच करत होती, पण माझ्या आणि तो काही शेवटपर्यंत लागलाच नाही. आणि ना त्याच दिवशी माझा आत्मविश्वास कोलमडून गेला असं म्हणू शकता तुम्ही. मी पूर्ण व्हिडिओ केला ग्रूम अप विथ मीचा, पण माझ्या चेहऱ्यावर आहे ना 0.0% सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता. मी एवढी छानपैकी रेडी झाली, पण माझ्या चेहऱ्यावर आहे ना हसूच येत नव्हतं, कारण मी आतमधून पूर्ण कोलमडून गेली होती. मला साडीचा एक पदराला पिन लावू शकत नाही या भीतीने. तुम्ही बघू शकता पिन मी कुठे लावला आहे. मी पूर्णच ब्लाऊजला अटॅचच नाही केला आहे पिन, फक्त वरच्यावर लावला आहे, कारण माझा हातच मागे जात नव्हता. माझ्या शरीरावर एवढं फॅट वाढलं होतं, चरबी वाढली होती असं म्हणू शकतो. आणि मी पूर्ण तयार झाली एवढी छानपैकी, पण माझ्या ना आतमधून मी पूजा करून आली. तुम्हाला हा किस्सा सांगते. मी पूजा करून आली आणि ना साडी काढली, कपडे चेंज केले आणि मी ढसाढसा रडली अक्षरशः. म्हटलं मी आत्तापासून अशी आहे, मी जर उद्या हॉस्पिटलच्या बेडवर गेली तर मी ह्या एवढ्याशा कारणाने हॉस्पिटलच्या बेडवर जायचं आहे का, की मी खूप जास्त जाडी झाली आहे, मला चालता बोलताना दम लागतो आहे, मला 4 पायऱ्या चढल्या तरी माझे ढोबरं दुखून येत आहेत, मला रात्रीचे झोपताना रोज पायाला बाम लावायला लागतो आहे, कारण माझ्या पायमध्ये जीवच नाही राहत आहे रात्री. जरासं जरी चाललं, फक्त रुद्रला शाळेत सोडायला आणायला जायचं तेवढंच चालणं असायचं माझं, त्याच्यात पण माझे पाय दुखायचे, तळपाय खूप दुखायचे. मी रोज रात्री मसाज करायचे आणि मग झोपायची. नंतर विचार केला की बापरे, हा एवढ्याशा छोटूशा क्षुल्लक कारणाने आपल्याला जर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, आपल्या जीवाचं बरं वाईट झालं काही, तर किती लोकं दुनिया हसेल आपल्यावर. तर स्वतःसाठी मला काहीतरी करायचं होतं आणि त्याच दिवशी मी ठरवलं, रडली डोळे पुसले आणि ठरवलं नाही, आता मी रेडी होणार. मी जेव्हा हेल्दी होईन ना, मी जेव्हा म्हणजे काय बोलू शकतो, बारीक होईन मी असं नाही म्हणत आहे, मी हेल्दी होईन तेव्हा रेडी होणार. त्याच्यानंतर मी रेडी व्हायला लागली फक्त जिमला जाण्यासाठी. आणि गाईज म्हणजे मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते, तो टाईम आहे ना 1-1.5-2 तासाचा जो टाईम असायचा ना माझा जिमचा, मी खूप हॅप्पी फील करायची. माझ्या सोसायटीमध्ये नुकतीच जिम चालू झाली होती आणि मी नुकतीच इथे शिफ्ट झाली होती. आणि ना मी माझ्या त्या जिमचा, छोटीशी जिम आहे, पण मी त्या जिमचा उपयोग एवढा प्रचंड करून घेतला आहे ना, की लोकं मला आता बोलतात की स्वप्नालीच आहे जिने हा जिमचा खरंच उपयोग केला आहे, कारण कोणीच जास्त यायचं नाही. मी एकटीच असायची जिममध्ये. आता मला बघून लेडीज लोकं येतात, कारण त्यांना पण माझ्यामधला कॉन्फिडन्स, माझ्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे. गाईज खरंच स्वतःसाठी स्टँडअप घ्या, म्हणजे उभे राहा, स्वतःसाठी काहीतरी करा. कारण जोपर्यंत लेडीज लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत, जोपर्यंत आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही देणार ना, तोपर्यंत काहीच करू शकत नाही. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करत राहा, कमेंट करत राहा. आणि अजून तुम्हाला माझ्या जर डाएटचे व्हिडिओ पाहिजे असतील, माझं हेल्दी जे रुटीन आहे त्याचे व्हिडिओ पाहिजे असतील, तर माझ्या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका. प्लीज तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप हेल्पफुल आणि मोटिवेशनल असेल. बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. टेक केअर.